कचऱ्याला खावायचं आणि असे जाणार आणि ती पण केवढी मोठी बॅग आहे बाबा. अरे स्टार्ट गाडी ही बॅग ठेवून हिला म्हटलं घे तर गायब झाली. नमस्कार, मी संस्कृती सुमिता शिंदेकर. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी चाललेली गावी जाण्यासाठी निघाली. रिक्षा आवड बघते, जाऊ दे नाही तर परत बूम पडते. अरे आम्ही आत्ता गाडीत बसलेलो आहोत आणि बरोबर त्यांनी टायमिंगवर गाडी आणली. 6:45ची होती बरोबर आली आणि मस्त आत्ताच आम्ही जस्ट बसलेलो आहोत आणि आम्हाला सीट एक नंबर आहे गाडी. मी आपला प्रवास चालू झाला. मी आता झोपणार आहे. बघू पुढे गेल्यावर आपण तर आता आपला प्रवास चालू झालेला आहे. कधीच झाल्याचं दाखवलं. आणि आमची बस जी आहे ती AC मी आणि व्यस्त खिडकीच्या इथे बसले आणि लाईट चालू गावी उद्या सकाळी पोहोचू. तरी 12 वाजतील आम्हाला. आणि हा फर्स्ट ब्लॉग असेल. त्याच्यानंतर ब्लॉग आपले भरपूर आहेत पण ते नेटवर्क नसतो गावी, त्यामुळे लगेच टाकायला आपल्याला भेटणार नाही. त्यामुळे हा पहिला म्हणजे ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आहे. आणि बाकीचे जे ब्लॉग आहेत जसं मला नेटवर्क गावी भेटेल तसे मी अपलोड करत जाईल.
आत्ता गाडी जेवायला थांबले. 11:14 झालेत. मम्मी अजून आम्हाला भरपूर प्रवास करायचा आहे. आत्ताशी 11 वाजले. तुझ्या किती वेळेला मम्मी आपण पोचू आजराला? का माहीत नाही. सकाळी तरी 9-10 पकड. जेवण तर झालं. आता खाली जाऊया. गाडी चालू कधी होईल काय माहिती. 11:30 आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि गाडी थांबलेली आहे लोणावळ्याला जेवायला. लोणावळ्याची चिक्की बनवते. मम्मीचं पण जेवण वगैरे झालेलं आहे. काय होतं आधी 11:30 झाले. 11:30 आणि 11:30 वाजता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आपलं. आता डायरेक्ट झालेलं आहे. परत आपला प्रवास चालू झाला. 11:44 झालेलं आहे. परत प्रवासाला लागूया. तर जसं सांगितलं जेवण लोणावळ्याला जेवायला थांबले. तर आपला परत त्याचा प्रवास चालू. यावेळी लोणावळ्याला लवकर गाडी थांबलेली, त्यामुळे आम्ही आजऱ्याला लवकर पोचू. आजऱ्यावरून आम्हाला दुसरी गाडी चेंज करायची. पण मला वाटतं आंबोलीपर्यंत आपला ब्लॉग असेल. त्याच्यापुढे नेटवर्क गायब. मग आंबोलीला आल्यावरती आम्हाला नेटवर्क होते. फायनली आम्ही आता बसमधून उतरलं आहोत. 6:45 म्हणजे 6:40 झालेले आहे. आणि बस आता जस्ट उतरलो आहे आजऱ्याला. आजऱ्यावरून आता दुसरी बस आंबोली, त्याच्यावरून पुढे दुसरी गाडी. अजून भरपूर प्रवास होते. आता शिवते बसेन आम्ही पार केलं. अजून झोप पूर्ण नाही झाली. झोपते दुसरी गाडी पण लगेच आज सावंतवाडी सॉरी आंबोली आजरा. आजऱ्यावरून परत बसली गाडी आहे आणि 7:17 परत एकदा सांगते. आणि मम्मीचं गाव सावंतवाडी आंबोलीच्या इथे. तर अजून ह्याच्यानंतर आम्हाला आंबोलीवरून अजून एक गाडी ना पहिले ह्या बसमध्ये नसतो. तर आता आपला मिसळपाव खाऊन झालेला आहे. आणि ह्याच्या पुढे आता रिक्षा आंबोलीला आपण पोचवलं. आणि समोरच इथून रिक्षा, इथून डायरेक्ट घरी. आमचं नेटवर्क इथेच संपतं. ह्याच्या पुढे नेटवर्क नसतो.
आजचा हा ब्लॉग इथे संपतो. हा फक्त ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग होता आणि इथून ह्याच्या पुढचे वेगळे ब्लॉग असतील. तर ट्रॅव्हलिंगला म्हणजे खूप हे झाली. मम्मीला ए सी सहन होत नाही, पण ए सी बस भेटलेली. जाऊ द्या, काय नाही, आम्ही ॲडजस्ट केलं. आणि स्लीपर पण म्हणजे त्याच्यात अप्पर आणि लोअर दोन्ही पण होते. आणि आम्हाला घर मम्मीचं भरपूर लांब आहे. आम्ही डोंबिवलीवरून ट्रेन पकडली, म्हणजे सौरी बस पकडली. ते डायरेक्ट आम्ही इथे आजऱ्याला उतरलो. आजऱ्यावरून आंबोली, आंबोलीवरून दुसरी रिक्षा करून मग इथे आलो. आणि मम्मी सावंतवाडीच्या इथे राहते. गाव भारी आहे, दाखवलं तुम्हाला ते पुढच्या ब्लॉगमध्ये.